कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत पुदिना भडंग। इथे मी चिरमुरे घेतलेले आहेत, तुम्ही मुरमुरेही म्हणू शकता। हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तेल गरम झाल्यानंतर 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा। इथे कोथिंबीर 1 वाटी घेतलेली आहे, ती सुद्धा तळून घेतलेली आहे। आणि पुदिना 1 वाटी घेतलेला आहे, तो सुद्धा इथे तळून घेतला। आणि हिरवी मिरची 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहेत। शेंगदाणे सोडून बाकी सर्व आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। मसाला बनवायचा आहे एक आपल्याला, हळद, काळं मीठ, चाट मसाला, जिरे पावडर, पिठी साखर आणि चवीपुरते मीठ, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चिरमुऱ्यांवरती बनवलेली पेस्ट घालायची आहे आणि बनवलेले जे आपला मसाला आहे तो संपूर्ण याच्यामध्ये घालायचा आहे आणि दोन्ही हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं। वरून तळलेले शेंगदाणे घालायचे, तुम्हाला आवडत असल्यास तळून काजू घाला किंवा सुकं खोबरेही घालू शकता तुम्ही। आणि खाण्याच्या वेळी आपल्याला वरून कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव घाला। तर एक वेगळ्या फ्लेवरचा हा असा भडंग तुम्ही नक्की ट्राय करा।